स्ट्राईक येणार का? कारण इथून आतापर्यंत आता 6 षटक समाप्त झालेत आणि 90 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 6 बॉल 54 ची गरज आहे. त्या धावा बनणं कठीण आहेत, परंतु इथून आता वाडेकरला सेकंड मिळणार का? त्याला आता संधी आहे शतक झळकावण्याची. हो, यावेळेला ऑन ड्राईव्हचा फटका मिडॉन कडे बॉल येतोय आणि एकच धाव तिथे मिळेल आणि अखेर स्ट्राईक एंड नागेश वाडेकर या फलंदाजाकडे. अर्धशतक तो झळकावणार का? प्रत्येकी मॅच मध्ये आपल्याला एक ना एक बॅटर असा मिळालाय की ज्यानं 50 केली आहे. हो, यावेळेला जर डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, कारण आता त्यालाही माहिती आहे की आता इथून बॅट्समॅन जिंकत नाहीयेत, परंतु एक माइलस्टोन त्याचा विश्वास वाढण्यासाठी फार महत्त्वाचा असेल आणि तो प्रयत्न नागेश वाडेकर करत होता. धीरज हाही खेळाडू चर्चेत असतो. नागा या वेळेला स्ट्रोक खेळतायत. मॅचचा रिझल्ट जरी टीमच्या बाजूने नाहीये, परंतु नागेश वाडेकरची देखील हाफ सेंचुरी अर्धशतक याही मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. हा तोच खेळाडू ज्याने शतकही ठोकले रबर बॉल पावसाळी क्रिकेट मान्सून ब्लास्ट मध्ये आणि आता हाफ सेंचुरी. 21 चेंडूंचा सामना करत असताना 50 धावा या सरफेसवर जिथे बॉल वेगाने येत स्कीट होत आहेत, कारण पाऊस आता नुकताच होऊन गेला. वेदांतला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, संधी मिळाली आहे, त्याला प्रमोट करण्यात आलं की कुठेतरी एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर तो गोलंदाजी चांगली करतो, परंतु बॅटिंग चे गुणकौशल्य सादर करण्याची संधी त्याला मिळाली, परंतु आतापर्यंत तो प्रभावी कामगिरी करू शकलेला नाहीये. सातत्याने डॉट बॉल्स येत आहेत, परंतु तो युवा आहे. अशा अनेक साऱ्या स्पर्धा ज्या वेळेला तो खेळेल, जसा खेळेल तसा अनुभव त्याच्या पाठीशी येईल आणि जरूर त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की तोही आपल्या वडिलांप्रमाणे या क्रिकेटमध्ये त्याचं नाव मोठं करेल. आणि याचबरोबर आपण पाहतोय सामना इथे जिंकल्या फार मोठ्या फरकानं. 92 धावा बनवता आले आणि 144 लक्ष पार करत असताना फार मोठ्या फरकानं विलायन्स ओडिशा टीमनं केतन म्हात्रेच्या संघानं लागोपाठ हा दुसरा विजय या ठिकाणी मिळवलाय आणि ग्रुप बी मध्ये हा संघ टॉप करताना दिसलाय. विनंती असेल या ठिकाणी त्रिशा अर्जुन टीम बरोबर तुमची उद्या सेकंड सेमी फायनल असेल, नोंद घ्यायची आहे. केतन भाऊ, उद्या 11:30 पर्यंत रिपोर्टिंग करा. दुसरी सेमी फायनल आपली होणार आहे आणि 8 ओव्हरची मॅच असेल, याची नोंद घ्या. सगळी टीम व्यवस्थापक आपण देखील याची नोंद घ्यायची आहे. आणि आता